मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत चतुर कोल्हा आणि प्रामाणिक सशाची एक छानशी गोष्ट. एका दाट हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. उंच उंच झाडं, गार गार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मधून वाहणारी छोटीशी नदी, सगळंच वातावरण अगदी सुंदर होतं. त्या जंगलात एक कोल्हा राहत होता. त्याचं नाव होतं लोम्या. लोम्या खूप चतुर आणि हुशार होता. तो पटकन विचार करायचा, योजना आखायचा आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा. पण त्याची एक मात्र वाईट सवय होती. तो नेहमी स्वतःचाच विचार करायचा. त्याच जंगलात एक छोटा ससा देखील राहत होता. त्याचं नाव होतं बंटी. बंटी खूप मेहनती, नम्र आणि प्रामाणिक होता. तो रोज सकाळी लवकर उठून अन्न शोधायला जायचा. तो कधीही कोणाला फसवत नसे आणि नेहमी सत्य बोलायचा. त्यामुळे जंगलातील सगळेच प्राणी त्याच्यावर प्रेम करायचे. एके वर्षी उन्हाळा खूपच कडक पडला होता. सूर्य खूप तळपत होता. नदी आटू लागली. तलाव कोरडे पडू लागले. सगळ्या प्राण्यांना पाण्याची खूप टंचाई जाणवू लागली. एक दिवस लोम्या जंगलाच्या आतल्या भागात फिरत असताना त्याला झाडांच्या आड एक छोटासा गुप्त झरा दिसला, जिथे थंड स्वच्छ पाणी वाहत होतं. लोम्या खूप खुश झाला. तो मनात म्हणाला, वा, आता मला पाण्याची चिंता नाही. पण जर मी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली तर पाणी लगेच संपेल, म्हणून मी कोणालाच सांगणार नाही. त्या दिवसापासून लोम्या रोज चोरून त्या झऱ्याजवळ जाऊन पाणी पिऊ लागला. बाकी प्राणी मात्र तहानेने त्रस्त होते. एक दिवस बंटी खूप तहानलेला होता. तो लोम्याला भेटला आणि विचारलं, लोम्या दादा, तुला कुठे पाणी सापडलं का? आम्ही सगळे खूप त्रासलो आहोत. लोम्या खोटं बोलला. नाही रे बंटी, मला काहीच नाही सापडलं. मी सुद्धा तहानलेलाच आहे. बंटीला थोडा संशय आला, कारण लोम्याच्या पायावर ओल्या मातीचे डाग होते. पण तो काही बोलला नाही. दिवसेंदिवस उन्हाळा वाढत गेला. सगळे प्राणी आता कमकुवत होऊ लागले होते. पक्ष्यांची पिलं रडू लागली. हरणं थकून बसू लागली. जंगलात निराशा पसरली. आणि एके दिवशी अचानक मोठी आपत्ती आली. कडक उन्हामुळे जंगलात आग लागली. वारा जोरात होता. आग झपाट्याने पसरू लागली. सगळे प्राणी घाबरून इकडे तिकडे पडू लागले. लोम्या देखील अडकला. धूर पसरला. त्याचा श्वास घ्यायला त्याला त्रास होऊ लागला. तेव्हा बंटीने धाडस केलं. त्याने मोठ्याने ओरडून सगळ्यांना सांगितलं, मला वाटतं लोम्याला पाण्याचा झरा माहीत आहे. त्याच्या पायावर ओल्या मातीचे डाग मी पाहिले होते. सगळ्यांनी लोम्याला विचारलं. आता लोम्या घाबरला होता. त्याला आपली चूक कळली. तो म्हणाला, हो, मला एक झरा माहीत आहे. मी स्वार्थीपणा केला, पण आता मी सगळ्यांना तेथे नेतो. सगळे प्राणी लोम्याच्या मागे धावत झऱ्यापाशी पोहोचले. सगळ्यांनी मिळून पाणी आणलं आणि आग विझवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात आग नियंत्रणात आली आणि जंगल वाचलं. सगळे प्राणी सुटकेचा निश्वास घेऊ लागले. लोम्या बंटीसमोर आला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. बंटी, मी खूप मोठी चूक केली. माझ्या स्वार्थामुळे सगळे संकटात आले. तू मात्र सगळ्यांचा विचार केलास. मला माफ कर बंटी. बंटी हसून म्हणाला, चूक सगळ्यांकडूनच होते, पण ती मान्य करून बदलणं महत्त्वाचं असतं. आपण सगळे एकत्र राहिलो तर कोणतंही संकट टाळू शकतो. त्या दिवसापासून लोम्या बदलला. तो आता इतरांना मदत करू लागला. जंगलात पुन्हा आनंद, एकता आणि प्रेम नांदू लागलं.
आणि बंटी तो तर सगळ्यांच्या मनातला खरा हिरो बनला. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, संकटकाळी सर्वांना मदत केली तरच आपण सगळ्यांचे हिरो बनू शकतो. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.